हाय, कैसे चल रही है पढ़ाई? अच्छी। जी हाँ, मैं आशा करता हूँ कि आपकी पढ़ाई अच्छी ही चल रही होगी। ठीक है, 10th स्टैंडर्ड के बच्चों के लिए मैं यहाँ से आप कैसे पढ़ाई कर सकते हो बोर्ड एग्झामिनेशन आने तक स्टेट बोर्ड के लिए. ठीक आहे, तर चांगली चालली असेल. ठीक आहे, आपला अभ्यास. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण बोर्डाच्या एक्झामिनेशनपर्यंत काय अभ्यास करायचा, कसा अभ्यास करायचा, हे पूर्ण डिटेल्स मी आज या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहे तुमच्यासाठी. तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांना हे नक्की शेअर करा. ठीक आहे, बघा मी घेऊन आलेलो आहे तुमच्यासाठी बेस्ट रोडमॅप टू द बोर्ड एक्झामिनेशन 2026. ठीक आहे, 2026मध्ये तुमची एक्झामिनेशन होणार आहे. बघा, हा महिना सपोजली गेला. आपण हा महिना मी जेव्हा व्हिडिओ बनवत आहे आणि अपलोड करत आहे तो महिना म्हणजे ऑगस्ट. ठीक आहे, ऑगस्ट गेल्यानंतरचा महिना म्हणजेच सप्टेंबर. 1 सप्टेंबरपासून तुमचे किती दिवस बाकी असतात पुढे, तिथून मी हा रोडमॅप आणलेला आहे. म्हणजेच काय, 1 सप्टेंबरपासून तुम्ही कसा अभ्यास करशाल. ठीक आहे, आतापर्यंत तुमचा कसाही असो अभ्यास झाला असेल, नाही झाला असेल. ठीक आहे, पण आता इथून अभ्यासाला लागा. बघा, 1 तारखेपासून जर म्हटलं तर जवळपास तुमची फेब्रुवारीमध्येच एक्झाम होणार, ज्या पद्धतीने लास्ट इयरला झाली. तसंच यावर्षीसुद्धा तुमची एक्झाम फेब्रुवारीमध्येच होणार. तारीख अजून आलेली नाही, तारीख आली की मी तुम्हाला इन्फॉर्म नक्की करेल. पण फेब्रुवारी आपण धरून चालू आणि जानेवारीपर्यंत आपल्याला सगळं निपटून आरामशीर बसायचं आहे. ठीक आहे, आणि बोर्ड एक्झामिनेशनमध्ये टॉप करायचं आहे. बघा, जर आपण जानेवारीच्या एंडिंगपर्यंत दिवस बघितले तर कधीही जानेवारी महिना अभ्यास करण्यासाठी कॅल्क्युलेट करायचा नाही. डिसेंबर या महिन्यापर्यंत तुम्हाला सर्व सिलेबस कंप्लीट करून रिव्हिजन अर्धी तरी झाली पाहिजे. ठीक आहे, बघा डिसेंबरपर्यंत जर म्हटलं तर जवळपास ॲप्रॉक्झिमेटली 120 दिवस तुमच्याकडे आहे. 120 दिवस तुमच्याकडे आहे. तर त्या 120 दिवसाला कशा पद्धतीने युटिलाइज करायचं आणि आपलं मॅथ सायन्सचं सिलेबस कशा पद्धतीने पूर्ण करायचं हे आपण या व्हिडिओमध्ये समजून घेऊ. ठीक आहे, आता मला सांगा, 120 दिवस आहे. सायन्सचे आतापर्यंत जवळपास तुमचे 15 चॅप्टर बाकी आहे. टोटल 20, सायन्स 1 10, सायन्स 2 10. ठीक आहे, तर तुमचे 15 बाकी आहे. आपण समजून घेऊ 15 बाकी आहे. ठीक आहे, 15च्या हिशोबाने आपण कॅल्क्युलेशन करू. त्याच्यानंतर मॅथ्सचे तुमचे चॅप्टर जवळपास 11 बाकी आहे टोटल, मॅथ 1 प्लस मॅथ 2. जर तुमचे 15 आणि 11 जर म्हटलं जितकेही बाकी असतील तर याचा पूर्ण अभ्यासाचा रोडमॅप आपण घेऊन आलेलो आहोत. कशा पद्धतीने अभ्यास करायचा, कशा पद्धतीने नाही करायचा, ते घेऊन आलेलो आहोत. ठीक आहे, बघा सायन्सचे जर म्हटले तर 15 चॅप्टर, मॅथ्सचे जर म्हटले तर 11 चॅप्टर. ठीक आहे, मी इथे घेऊन आलेलो आहे तुमच्यासाठी. बघू शकता, मी याचं तुम्हाला PDF या पेपरची म्हणजेच रोडमॅप जो आहे त्याची PDF तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स आणि कमेंट बॉक्समध्ये पिन करून देईल. ठीक आहे, तिथं तुम्ही हे मिळवू शकता फोटो. ठीक आहे, तर आता बघा, सगळ्यात पहिले सायन्स 1चा आपण सपोजली चॅप्टर 3 आपलं बाकी समजा. तर कसा अभ्यास करायचा बघा. एखाद्या वेळेस तुम्हाला हे शब्द उलटे दिसत असतील कॅमेऱ्यात. ठीक आहे, मी याचा पूर्ण पिक्चर या व्हिडिओमध्ये पण दाखवून देतो. मध्येच म्हणजे 2 पार्ट करतो व्हिडिओचे, त्याला मर्ज करून थोडं बनवतो. ठीक आहे, तुम्हाला दाखवतो, पण आपण पहिले समजून घेऊ कशा पद्धतीने आपल्याला हे युटिलाइज करायचं आहे. ठीक आहे, पहिले समजून घेऊ, नंतर मी तुम्हाला याचं इमेजसुद्धा स्क्रीनवर प्रोव्हाइड करतो. ठीक आहे, बघा सायन्स 1साठी बघा, किंवा तुम्ही नोट डाऊन पण करू शकता. बघा, चॅप्टर नंबर 3 जो आहे, हा चॅप्टर नंबर 3 तुम्हाला 4 दिवसात कंप्लीट करायचा आहे. किती?
4 दिवसात तुम्हाला कंप्लीट करायचं आहे. मग तुम्ही ते स्कूलमध्ये सांगा, ते तुमच्या क्लासमध्ये सांगा, ट्युशनमध्ये, किंवा तुम्ही यूट्यूबला खूप सारे लेक्चर्स तुम्हाला अवेलेबल आहे, ते तुम्ही लेक्चर्स ऐकू शकता. मग तुम्ही विचारणार कोणतं यूट्यूब चॅनलचं ऐकायचं. तर मी मॅथचं टाकणं सुरू केलं होतं, बट काही कारणास्तव मी टाकू शकत नाही आहे. यामुळे मी सायन्स आणि मॅथ म्हणजे मी रिव्हिजन व्हिडिओ तर टाकणार सायन्सचे, बट जे रेग्युलर लेक्चर्स आहेत ते तुम्ही JR ट्युटोरियल्स चॅनलचे बघू शकता. बघा, मी काही ॲड करत नाही, मी त्या चॅनलची ॲड करत नाही. मी हे नाव का बरं सजेस्ट केलं, बिकॉज दे आर रिअली बेस्ट टीचर्स. ओके, बघा, सायन्स 1चं चॅप्टर नंबर 3 नोट डाऊन करा. चॅप्टर नंबर 3 तुम्हाला 4 दिवसात कंप्लीट करायचं आहे. चॅप्टर नंबर 4 तुम्हाला 4 दिवसात कंप्लीट करायचं आहे. चॅप्टर नंबर 5 तुम्हाला 5 दिवसात कंप्लीट करायचं आहे. चॅप्टर नंबर 6 तुम्हाला 4 दिवसात. चॅप्टर नंबर 7 6 दिवसात. चॅप्टर नंबर 8 6 दिवसात. चॅप्टर नंबर 9 8 दिवसात. किती दिवसात? 8 दिवसात. चॅप्टर नंबर 9 थोडं हार्ड आहे आणि थोडं मोठं पण चॅप्टर आहे, त्याला समजून घेण्यासाठी थोडे जास्त दिवस मी दिले. चॅप्टर नंबर 10 जर म्हटला, थोडा इझी आहे, जास्त काही नाही आहे. स्पेस मिशन असं काहीतरी चॅप्टर आहे, ते 4 दिवसात तुम्हाला कंप्लीट करायचं आहे. ठीक आहे, तर असे तुमचे चॅप्टर 41 दिवसात म्हणजे 41 डेजमध्ये ते कंप्लीट होतात. म्हणजे तुमचा फुल सिलेबस 41 दिवसात जर याच्यानुसार केलं ना तर डन होतं. त्याच्यानंतर तुम्हाला सायन्स 1 काय सांगतो मी, फक्त सायन्स पार्ट 1साठी 20 दिवस रिव्हिजनचे काढायचे. म्हणजे लगातार 20 दिवस नाही करायचं, पहिले 2 दिवस म्हणजे 2 दिवस हे करायचं, 2 दिवस ते करायचं. ठीक आहे. सायन्स 2चं जर म्हटलं, सायन्स 2चं जर म्हटलं तर चॅप्टर नंबर 3 पासून परत त्याला आपण कन्सिडर करू. चॅप्टर नंबर 3 समजा तुमचा बाकी आहे, तर चॅप्टर नंबर 3 तुम्हाला 4 दिवसात कंप्लीट करायचा आहे. चॅप्टर नंबर 4 तुम्हाला 3 दिवसात कंप्लीट करायचा आहे. ठीक आहे. चॅप्टर नंबर 5 तुम्हाला 3 दिवसात कंप्लीट करायचा आहे. चॅप्टर नंबर 6 तुम्हाला 5 दिवसात कंप्लीट करायचा आहे. चॅप्टर नंबर 7 तुम्हाला 4 दिवसात कंप्लीट करायचा आहे. त्यानंतर चॅप्टर नंबर 8 4 दिवसात कंप्लीट करायचा. चॅप्टर नंबर 9 3 दिवसात करायचा. चॅप्टर नंबर 10 3 दिवसात करायचा. सायन्स 2चे टोटल डेज 29 झाले. आता 29 दिवसात तुमचं सायन्स 2चं सिलेबस कंप्लीट होतं. ठीक आहे. परत याच्यात सायन्स 2मध्ये 20 दिवस तुम्हाला रिव्हिजनला द्यायचे. ठीक आहे. म्हणजेच जर सायन्स 1 आणि सायन्स 2ला दोघं एकत्र बघितलं तर 41 आणि 29 किती दिवस होतात? 70 दिवस होतात. ठीक आहे. 70 दिवसात तुमचं 120 पैकी 70 दिवसात काय सांगतो मी, 120 पैकी 70 दिवसात तुमचं सिलेबस कंप्लीट होतं शिकून. आणि 20 दिवस सायन्स 1ला, 20 दिवस सायन्स 2ला रिव्हिजनला द्यायचे. म्हणजेच 20 आणि 40. ठीक आहे. 70 आणि 40 110. म्हणजे 120 दिवसाचं सिलेबस तुमचं 110 दिवसात खतम. ठीक आहे. आणि वरचे 10 दिवस आपल्याला काही काम येऊन जातं किंवा काही पण येतं, यामुळे आपण 10 दिवस एक्स्ट्रा ठेवले. ठीक आहे. किंवा टाईमपास करायला. पण नक्की फॉलो करा. 10th स्टँडर्डला तुम्ही टॉप करशाल. ठीक आहे. आता मॅथ पार्ट 1चं बुक. ठीक आहे. मी तुम्हाला इमेज दाखवून देतो एकदा, स्क्रीनवर प्ले करतो इमेज. बघा, मी तुमच्यासमोर स्क्रीनवर आणलेलं आहे हे पेज. आता तुम्हाला क्लिअरली दिसत असेल. ठीक आहे. मी तर पूर्ण क्लिअरली लिहिलेलं आहे, तुम्ही स्क्रीनशॉटसुद्धा घेऊ शकतात. ठीक आहे. पटकन स्क्रीनशॉट घ्या आणि आपण आता समजून घेऊ. मी तुम्हाला हे पूर्ण एक्सप्लेन केलं, त्याच्यानंतर सायन्स 2 एक्सप्लेन केलं. इथे मॅथ पार्ट 1, इथे मॅथ पार्ट 2 आहे, थोडं उलटं झालं. ठीक आहे. इथे मॅथ पार्ट 1. मॅथ पार्ट 1चं जर बघितलं तर चॅप्टर नंबर 3ला 5 दिवस, चॅप्टर नंबर 4ला 5 दिवस, चॅप्टर नंबर 5ला 4 दिवस, चॅप्टर नंबर 6ला 7 दिवस. म्हणजेच टोटल 21 दिवसात तुमचं मॅथ पार्ट 1चं सिलेबस कंप्लीट होतं. त्यानंतर फॉर मॅथ पार्ट 2
मॅथ पार्ट 2साठी जे चॅप्टर 3 आहे त्याला 5 दिवस, चॅप्टर 4ला 3 दिवस, चॅप्टर 5ला 5 दिवस, चॅप्टर 6ला 4 दिवस, चॅप्टर 7ला 8 दिवस. आणि सायन्स पार्ट 2मधलं चॅप्टर नंबर 7 जे आहे ते मोस्ट इम्पॉर्टंट आहे म्हणून मी त्याला 8 दिवस दिले. ठीक आहे, मोस्ट इम्पॉर्टंट. याच्यावर 4 मार्काला, या चॅप्टरमधून 4 मार्काला क्वेश्चन येतो बोर्ड एक्झामिनेशनमध्ये. ठीक आहे, हे टोटल झाले 25 डेज. हे झाले 25 डेज. आता सायन्स पार्ट 1ला 30 दिवस, मॅथ पार्ट 1, मॅथ 1ला तुम्हाला 30 दिवस रिव्हिजनला द्यायचे. याच्यात फक्त रिवाईज म्हणून वाचायचं नाही, याच्यात क्वेश्चन सॉल्विंग करायची, आणि याच्यात कन्सेप्ट समजून घ्यायचं, जे प्रॅक्टिस सेट असतील ते सॉल्व करायचे. रफमध्ये करा. स्कूलमध्ये झालं किंवा नाही झालं, स्कूलच्या याच्यावर नका जाऊ. ठीक आहे, 30 दिवस याला, 30 दिवस याला, टोटल तुमचे 106 दिवसात, 120 दिवसाचं 106 दिवसात तुमचं हे कंप्लीट होतं आहे. ठीक आहे, कळालं? 106 दिवसात आणि उरलेले दिवस एक्स्ट्रा तुम्हाला. काही पण प्रॉब्लेम येतो प्रत्येकाला. आता इथपर्यंत तर आपण समजून घेतलं, पण आता रिव्हिजन कशा पद्धतीने करायची हे तुम्हाला स्वतःला ठरवायचं आहे. सायन्समध्ये तुम्ही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स प्रॅक्टिस करू शकतात, वाचू शकतात. बघा, जे तुम्हाला 20 दिवस दिलेले सायन्स 1ला, लक्ष द्या, फास्ट सांगतो मी एकदा तुम्हाला. सायन्स 1ला जे 20 दिवस दिलेले त्यापैकी 10 दिवस, 20पैकी 10 दिवस तुम्हाला 1 शॉर्ट रिव्हिजन लेक्चर ऐकायचे. काय ऐकायचे? 1 शॉर्ट रिव्हिजन लेक्चर्स यूट्यूबला मिळून जातात, जे की GR ट्युटोरियल्सचे सुद्धा आहे. ठीक आहे, मी जे चॅनल सांगितलं त्यांचेसुद्धा आहे, त्यांचे ऐकू शकता, किंवा दुसरं चॅनलसुद्धा तुम्ही प्रेफर्ड करू शकता. ठीक आहे, त्यानंतर जे 20पैकी 10 दिवसात तुम्ही काय ऐकशाल? 1 शॉर्ट रिव्हिजन. पुढच्या 10 दिवसात तुम्हाला काय करायचं आहे? जे अपेक्षित असेल किंवा काहीही असेल, कोणताही सोर्स असेल, तुम्हाला क्वेश्चन प्रॅक्टिस करायचे, सायन्सचे सुद्धा वाचायचे परत. मग आता तुम्ही म्हणणार, मग काय आता एका दिवसाला एकच सब्जेक्टचा अभ्यास करायचा का? नाही. ज्या दिवशी तुम्ही सायन्सचा चालू करशाल, त्याच दिवशीसुद्धा तुम्हाला मॅथचा सुद्धा करावा लागेल. कारण 120 दिवस हे टोटल आहे, आणि त्या 120 दिवसाला आपण युटिलाइज केलं 2 सब्जेक्टमध्ये, जे की दोघांचं आपण 120 केलेलं आहे. म्हणजे तुम्हाला एका दिवसाला 2 सब्जेक्ट करावे लागतील. मग 2 सब्जेक्ट एका दिवसात करताना तुम्हाला समजा चॅप्टर नंबर 3 करताय सायन्स 1चं, सायन्स 1 सायन्स 2 एका वेळेस नाही करायचं, एक तर सायन्स 1 करायचं, एक तर सायन्स 2 करायचं. बट सायन्स आणि मॅथ एका दिवशी झालंच पाहिजे. ठीक आहे, त्याच्यानंतर सायन्स 2ला पण तसंच करा, 10 मॅथ. आता उरला मॅथचा प्रश्न. मॅथला मी एक स्पेशल रिव्हिजन लेक्चर, काय सांगतो आहे मी? रिव्हिजन लेक्चरसाठी एक यूट्यूब चॅनल सांगतो, ज्याचं नाव आहे गॅलेक्सी ऑफ मॅथ. या चॅनलवर रिव्हिजन लेक्चर्स मॅथचे खूप बेस्ट आहे, खूप म्हणजे खूप बेस्ट रिव्हिजन, फक्त रिव्हिजनसाठी. ठीक आहे, त्या यूट्यूब चॅनलला तुम्ही प्रेफर्ड करू शकता. 30 दिवसात तुम्हाला 15 दिवस ते लेक्चर्स ऐकायचे. काय सांगतो आहे मी? त्या 15 दिवसात तुम्हाला 15 दिवसात नाही, 30पैकी 10 दिवसात तुम्हाला लेक्चर ऐकायचे, दोघीकडे 30 मॅथ 1 मॅथ 2. ठीक आहे, मग मॅथ 1चं जर घेतलं तर 30पैकी पहिल्या 10 दिवसात काय करायचं आहे? रिव्हिजन लेक्चर ऐकायचे. दुसऱ्या 10 दिवसात तुम्हाला जे त्या लेक्चरमध्ये क्वेश्चन्स केलेले आहेत ते तुम्हाला प्रॅक्टिस करायचे, न बघता. जमताय का ते बघायचं. ठीक आहे, जमतं का ते बघायचं. त्यानंतर उरलेल्या 10 दिवसात बुक्सचे क्वेश्चन किंवा अपेक्षितचे क्वेश्चन्स सॉल्व करायचे. किंवा आपल्या शाळेत, प्रत्येकाच्या शाळेत प्रिलिमिनरी एक्झाम होती, पूर्वपरीक्षा होते, त्या पूर्वपरीक्षेचे क्वेश्चन पेपर चांगल्या पद्धतीने, म्हणजे लास्ट इयरचे
लास्ट इयरचे कोणाकडून तरी घ्यायचे आणि ते सॉल्व करून बघायचे. ठीक आहे, त्याच्यातले क्वेश्चन्स. आता उरला प्रश्न जानेवारी आणि फेब्रुवारी या महिन्याचा. या महिन्यात काय करायचं, या 2 महिन्यात काय करायचं आपण. तर आतापर्यंत आपलं झालं, एक सेकंड, आतापर्यंत आपण डिसेंबर संपला समजा, डिसेंबर संपला. आता डिसेंबर संपल्यावर काय करायचं, 1 जानेवारी ते 10 जानेवारी लिहून घ्या. 1 जानेवारी ते 10 जानेवारी तुम्हाला इतिहास आणि भूगोल या विषयांचं रिव्हिजन करायचं आहे. त्याची अपेक्षित किंवा त्याचं एक्सरसाइजच खूप झालं. त्याचे जे स्वाध्यायामधले प्रश्न दिलेले आहेत ते तुम्हाला सॉल्व करायचे. त्याच्यात MCQ म्हणजे ऑप्शनचे प्रश्नसुद्धा तुम्हाला सॉल्व करायचे, म्हणजेच वाचायचे परत वाचायचे. ठीक आहे, हे कधी करायचं, 1 ते 10 जानेवारीच्या दरम्यान. त्याच्यानंतर 11 जानेवारी ते 30 जानेवारी, काय सांगतोय मी, 11 जानेवारी ते 30 जानेवारीच्या दरम्यान तुम्हाला क्वेश्चन पेपर सॉल्विंग करायची आहे. काय सांगतोय मी, 11 जानेवारी ते 30 जानेवारी हे 20 दिवस, 30 किंवा 31 जानेवारीपर्यंत तुम्ही क्वेश्चन पेपर सॉल्व करा विथ रिव्हिजन. म्हणजे जो आता समजा क्वेश्चन पेपर तुम्ही सॉल्व करत आहे, त्याच्यात जो डाऊट आला तो क्वेश्चन पेपर सॉल्व झाल्यानंतर तो डाऊट टीचर्सकडून क्लिअर करून घ्यायचा आणि आपल्या स्कूलच्या टीचरकडून ते सॉल्व करून, म्हणजे चेक करून घ्यायचं आपण कशा पद्धतीने सॉल्व केलेलं आहे. या 20 दिवसात तुम्हाला मिनिमम 5 क्वेश्चन प्रत्येक विषयाचे 5 क्वेश्चन पेपर सॉल्व झाले पाहिजे सगळ्या विषयांचे. त्यानंतर 30 जानेवारी 31 जानेवारीपर्यंत हे करायचं. आला फेब्रुवारी. आता करायचं काय, फेब्रुवारी आला तर करायचं काय, 1 फेब्रुवारी ते 10 फेब्रुवारी, काय सांगतोय मी, 1 फेब्रुवारी ते 10 फेब्रुवारी तुम्हाला सगळ्या सब्जेक्टचं, म्हणजेच इंग्लिश, हिंदी, मराठी, काय सांगतोय मी, इंग्लिश, हिंदी, मराठी या सब्जेक्टचं ग्रामर पार्ट, काय सांगतोय मी, इंग्लिश, हिंदी, मराठी या सब्जेक्टचं ग्रामरचा जो पार्ट आहे त्याचं एकदा रिव्हिजन करायचं, पक्का करायचं या 10 दिवसात. ठीक आहे, फक्त 10 दिवस तुम्हाला स्पेशली दिलेले. त्यानंतर 10 फेब्रुवारी ते 15 फेब्रुवारी हा जो 5 दिवसांचा जे अंतर आहे खूप डेंजर असतं प्रत्येकासाठी. ठीक आहे, 10 फेब्रुवारी ते 15 फेब्रुवारी तुम्हाला मॅथ्सचे फॉर्म्युला, काय सांगतो मी, मॅथ्सचे सर्व फॉर्म्युला रिवाईज करायचे. त्याच्यानंतर जी इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहे त्यांना प्रॅक्टिस करायचं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर 16 फेब्रुवारीपासून ज्या पण तारखेला तुमची एक्झाम असणार, काय सांगतोय, 16 फेब्रुवारीपासून ज्या पण तारखेपर्यंत तुमची एक्झाम असेल, म्हणजे समजा लास्ट इयरला 21 फेब्रुवारीला झाली होती, 21 फेब्रुवारी धरू आपण, परत 20 किंवा 21 फेब्रुवारी. ठीक आहे, तर 16 फेब्रुवारीपासून सगळ्यात पहिला पेपर तुमचा मराठीचा असतो. तर मराठीच्या पेपरचं पूर्ण आराखड्यामध्ये तुम्हाला काय प्रॉब्लेम येतो ते चेक करायचं, ग्रामरचा पाठ रिवाईज करायचा आणि जी रायटिंग स्किल आहे, पत्रलेखन, निबंधलेखन, त्याची प्रॅक्टिस करायची. ठीक आहे, खूप इम्पॉर्टंट गोष्ट सांगितली मी आतापर्यंत. ठीक आहे, आणि जे रायटिंग स्किल आहे खूप इम्पॉर्टंट आहे, खूप मार्क काटले जातात रायटिंग स्किलमध्ये. आणि जेव्हा एकदाचे पेपर चालू झाले तुमचे, तेव्हा मी तुम्हाला परत गाईड करण्यासाठी व्हिडिओ तर अपलोड करणारच. ठीक आहे, तेव्हा टेन्शन नका घेऊ, मी तुम्हाला गाईड करायला, जेव्हा तुमचे एक्झाम चालू होईल, डेट अनाऊन्स होईल, तेव्हासुद्धा मी एक व्हिडिओ बनवेल अशीच. आणि जेव्हा एक्झाम चालू होईल तेव्हासुद्धा तुम्हाला गाईड करण्यासाठी मी यूट्यूब चॅनलला आपल्या एक व्हिडिओ अपलोड करेल. ठीक आहे.
तर याचासुद्धा स्क्रीनशॉट घेऊ शकता. आय थिंक हे तुम्हाला उलटं दिसत असेल, पण हे काही इम्पॉर्टंट नाही. जी पहिली इमेज दाखवली मी त्याचा स्क्रीनशॉट घ्या किंवा मी तुम्हाला PDF प्रोव्हाइड करतो. ठीक आहे. तर असा होता रोडमॅप. व्हिडिओ थोडी मोठी झाली माहिती आहे मला, बट व्हेरी इम्पॉर्टंट फॉर युअर 10th बोर्ड एक्झामिनेशन. आणि अशा पद्धतीचं रोडमॅप कोणीच देणार नाही. तर प्लीज याला फॉलो करा. जर याला फॉलो केलं तर मी गॅरंटी देतो, मी गारंटी के साथ बोलता हूँ, मैं गारंटी के साथ गारंटी लेता हूँ. ठीक है, गारंटी के साथ गारंटी लेता हूँ कि आपका बोर्ड एग्जामिनेशन में 80 to 85% के ऊपर ही मार्क्स आएगा, लेकिन मेहनत करनी पड़ेगी. तो प्लीज़ अपने दोस्तों के साथ ये ज़रूर शेयर करें और उनको भी ये रोड मैप दो, उनको भी अच्छी पढ़ाई करने दो मतलब आप तो करने ही दोगे, उनको भी अच्छे से मतलब ये इम्पोर्टेंट वीडियो प्रोवाइड करो. ठीक है. तो मिलते हैं ऐसी कुछ धमाकेदार अच्छी वीडियो के साथ नेक्स्ट वीडियो में. तब तक के लिए गुड बाय.